संत महात्मे त्या पशुपक्ष्यांना विनंती करता, हे पक्ष्यांनो, हे कावळ्यांनो, तुम्हाला खायचंय ना, माझ्या अख्ख्या शरीराच्या मांसाचे लचके तोडून तोडून खा, पण माझ्या ह्या हाडांमध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत माझ्या डोळ्यांचे तेवढे लचके तोडू नका. का तर एकदा तर एवढा खटाटोप केलाय, एवढा अट्टहास त्याच्या साधने करता केलाय, फक्त एकदा डोळ्यांना मला पाहू द्या आणि मग बिनधास्त डोळे तुम्ही खाऊन घ्या. श्री तुकोबारायांना ते साधक म्हणाले, श्री तुकोबाराया, एवढं साधना करून सुद्धा तो भेटत नाही. पण मला माहित नाही इथं बसलेल्यांनी श्री तुकोबारायांना पाहिलं की नाही, पण एक मूर्तिमंत, मला वाटतं माझा जन्म पण नसेल, माझा जन्म 91 सालचा आहे, पण आपले प्रति श्री तुकोबाराया, ज्यांना आपण तुकोबाराया म्हणतो, ते तुम्ही सगळ्यांनी तर बसलेल्यांनी पाहिले असतील. ते तुकोबाराया म्हणजे कोण? गुरुनाम गुरु गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे. हे तुकोबारायांनी सगळ्यांना पाहिले, तुम्ही सगळ्यांनी त्यांना पाहिलं इथं बसलेल्यांनी. मग ते तुकोबाराया असे होते, त्यांचा देह इतका पवित्र होता, वाणी इतकी पुण्यवान होती. मी ऐकलंय लांडगे माऊलींच्या मुखातून, गुरुवर्य लांडगे माऊलींच्या मुखातून. मी दौऱ्याला जातो कधी मध्ये, माझी लांडगे माऊलींची गाडी भेट होती, कारण की आम्ही जोग महाराज संस्थेत शिकत असताना असं अतिशोक्ती नाही करत की मी मोठा आहे, मला मोठं म्हणा, मला विद्वान म्हणा, पण कदम माऊली आणि मी उमरेकर मध्ये होतो तेव्हापासून आम्ही माऊलींकडे येतो, लांडगे माऊलींकडे आमची नेहमी गाठी भेटी होती. त्यांच्या मुखातून ऐकलं मी. आणि जातीवंत निष्ठावान, म्हणजे मला जातीवाचक म्हणजे मी काय असा कोणती जात नाही सांगत, पण आपण म्हणतो का नाही, निष्ठावान परमार्थ लांडगे माऊलींकडे पाहावं. आणि श्री गुरुवर्य कोंडाजी बाबा, त्यांच्या मुखातून मी ऐकलं की या महात्म्यांचा देह त्या तुकोबारायांना नसेल पाहिलं, पण ह्या तुकोबारायांना तुम्ही पाहिलंय की म्हणतात एक पिसाळलेला बैल, कोणत्या गावात घडलेली घटना आहे मला माहित नाही, माझ्या लक्षात राहिलं नाही, पण पिसाळलेला बैल आला आणि बाबांनी नुसता त्याच्या मस्तकावरती हात ठेवला, पिसाळलेला बैल शांत झाला. मग का महात्म्यांचा देह पवित्र नाही? अशा देहाला श्री तुकोबाराय म्हणाले, तो देह असा कशानं पवित्र झाला? कशानं पवित्र झाला? त्या भगवान पंढरीश परमात्म्याची साधना केली संत महात्म्यांनी, म्हणून ते आपल्याला सांगतात. पहा, हे मी म्हणत नाही, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाणते. मला कौतुकानं सांगावं असं वाटतं, प्रमाणाशिवाय बुवानं बोलू नये. ज्या बुवाच्या कीर्तनाला प्रमाणाचा पुरावा नाही त्या बुवाला पुढचे नाही बोलत मी. काय ना, आणि मला एक कौतुक वाटलं, मला तुम्ही म्हणाले की बरोबर अख्खा मंडप भरल, नाही तर काही ठिकाणी भला मोठा मांडव, 8-5 पांडव, 3 बहिरे, 2 आंधळे. राजू महाराज तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही गुणवान असे असतात, पण अशा ठिकाणी काय कीर्तन करावं? तर चला, हे अशी साधना केली तर देह सुद्धा इतका पवित्र होतो. तुम्ही कोणतीच साधना करू नका, कोणतीच साधना करू नका. आणि नव्हे तुम्हाला जर हे सुद्धा अवघड वाटत असेल, तर कबीरजींचा दोहा आहे, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जगह से हम रोवे, ऐसी कर चलो, ऐसी कर चलो, जग रोवे हम हंसे.
कबीरजी म्हणतात, सज्जना हो, तुम्हाला जर वाटत असेल भगवान परमात्म्याचं नाव घ्यायला अवघड आहे, धर्माच्या कार्यात जाऊन पैसा खर्च करायला अवघड आहे, नित्येनं वागणाऱ्याला साथ देणं अवघड आहे, एक करा. ज्यावेळी तुम्ही आम्ही जन्माला आलो ना, अख्खं जग हसत होतं. मग ते कशाने हसत होतं? तुम्ही आम्ही जन्माला आलो म्हणून नाही, कुणाला मुलगा झाला म्हणून त्याच्या आनंदात तो हसत होता, कुणाला नातू झाला म्हणून तो हसत होता, कुणाला भाऊ झाला म्हणून तो हसत होता. आणि तुम्ही मात्र या जगाक पाहून टुळा रडत होते. देवा, अरे देवा, त्या यातनेतून सोडवलं आणि या यातनेत अडकवलं. कबीरजी म्हणतात, सज्जना हो, जरी त्या यातनेतून सोडून या यातनेत अडकवलं, तुम्ही असं काम करा, असं कर्म करा, ऐशी करणी, असं कार्य करा, असं काम करा, अख्खं जग रडलं पाहिजे. आणि तुम्ही जाताना तुम्ही हसत गेला पाहिजे. म्हणजे असं त्या यमाला सुद्धा तुमची भीती वाटली पाहिजे. यम सुद्धा म्हटला पाहिजे की हा कधी जीवनात चुकलाच नाही, याला न्यायला मी कसा येऊ. तो देव तुम्हाला न्यायला यावा आणि तुम्ही हसत त्या भगवंतापर्यंत जावं. एवढा सोपा मार्ग आहे.